पुणे अपघात प्रकरणात पोलीस सूत्रांकडून जी माहिती आपल्याला मिळते, दिलेल्या माहितीनं एक मोठी बातमी समोर येते। अपघातानंतर ड्रायव्हरनं विशाल अग्रवालला फोन केला होता। तेव्हा अपघात तुझ्या हातून घडला असं सांग, तुला बक्षीस देईन असं अग्रवालनं ड्रायव्हरला सांगितलं होतं, अशी माहिती पोलीस सूत्रांकडून मिळते। तर अल्पवयीन आरोपी हा घरातून निघाला तेव्हाच तोच कार चालवत होता। अग्रवाल यांच्या बंगल्याच्या सिक्युरिटी रजिस्टरमध्ये तशी नोंद आहे। अपघात होण्यापूर्वी पबमधून बाहेर पडल्यानंतर ड्रायव्हरनं वडील विशाल अग्रवालला फोन करून मुलगा जास्त दारू पिला असून गाडी चालवायला मागत असल्याचं सांगितलं होतं। त्यावर विशाल अग्रवालनं त्याला गाडी चालू दे असं सांगितलं होतं। मुलगा दारूच्या नशेत असतानाही त्याच्या पित्यानं त्यालाच गाडी चालू दे असं ड्रायव्हरला सांगितलं होतं। अपघात झाल्यावरही ड्रायव्हरनं विशाल अग्रवालला फोन करून अपघात झाल्याचं सांगितलं होतं। त्यावर मुलगा नाही तर तू गाडी चालवत होता असं सांग, तुला योग्य बक्षीस देतो असं विशाल अग्रवालनं ड्रायव्हरला सांगितल्याची सूत्रांची माहिती आहे। त्यामुळे या गुन्ह्यात आता अल्पवयीन आरोपीच्या वडिलांचाही सहभाग असल्याचं समोर येतं। नेमकं काय घडलं होतं त्याबद्दलची माहिती आपण जाणून घेऊयात। घरातून निघाला तेव्हापासूनच तो मुलगा कार चालवत होता। पबमधून बाहेर पडल्यावर ड्रायव्हरने विशाल अग्रवालला फोन केला होता। मुलगा जास्त दारू प्यायला आहे तरीही कार चालवण्याकरता आग्रह करतोय असं त्यांनी विशाल अग्रवालांना फोनवरती सांगितलं। विशाल अग्रवालने ड्रायव्हरला सांगितलं मुलाला कार चालवू दे। अपघात झाल्यानंतर ड्रायव्हरने विशाल अग्रवालला फोन केला होता। अपघात झाल्याची ड्रायव्हरने माहिती दिली। विशाल अग्रवालकडून ड्रायव्हरला बक्षीस देण्याची ऑफर देण्यात आली आणि शिवाय अपघात तुझ्या हातून घडला असं सांग, तुला बक्षीस देईन असं देखील विशाल अग्रवाल फोनवरती ड्रायव्हरला म्हणाला। गाडीचे रजिस्टरमध्ये नमूद आहे की ही गाडी ते मुला घेऊन बाहेर पडलेले आहे। अशा प्रकारचे एक एक घटनाक्रम चे तपास पोलीस यंत्रणा करत आहे, जेणेकरून एव्हिडन्स स्ट्रॉंग राहील की ही गाडी हीच मुला चालवत होता। कारण ही गोष्टी खरी आहे की ते त्या काळात यामध्ये ड्रायव्हर बदलण्याची प्रयत्न झाली होती। ही बाबी आमची चौकशीमध्ये समोर आलेली आहे। याचबद्दल आपण बोलणार आहोत। आमचे प्रतिनिधी चंद्रकांत पुंदे आता क्षणाला आपल्या बरोबर आहे। चंद्रकांत, खुद्द पोलीस आयुक्तांनीच आता याबद्दलचा खुलासा केलेला आहे की ही गाडी जी होती तो अल्पवयीन मुलगाच चालवत होता। आता या सगळ्या ह्याच्यातनं जी विशाल अग्रवाल आणि या शिवाय ड्रायव्हरमध्ये फोनाफोनी झाली तो देखील एक पोलीस सूत्रांकडून खुलासा समोर आल्याचं आपल्याला कळतंय। काय सांगता येईल? ह्या सगळ्या नवीन अपडेट माहिती चौकशी दरम्यानच्या माहितीला घेऊन पोलिसांनी आता 2 कलम वाढवलेली या गुन्ह्यामध्ये विशाल अग्रवालच्या विरोधात। त्यामध्ये 201 म्हणजे आम्हीच देणे ड्रायव्हरला की तूच गाडी चालवत होता असं सांग, तुला बक्षीस देतो, एक आम्ही, आणि दुसरा 420 जो मी आरटीओ गाडीची नोंद नाही तरी नोंद आहे असं खोटी माहिती दिली। हे 2 गुन्हे ऍड होत आहेत। त्यामुळे आता आज जेव्हा कोर्टामध्ये या आरोपींना हजर केलं जाईल, विशाल अग्रवालचं बाकीचे बार मालक बार मॅनेजर 6 जणांना, तर कोर्ट नेमकी यांची पीसी वाढवतोय की यांना एमसीआर देत आहे या आजच्या सुनावणी दरम्यान स्पष्ट होईल। काही वेळातच या 6 आरोपींना युनिट 4 मधून कोर्टात आणलं जाणार आहे। पोंक्षे मॅडमच्या कोर्टासमोर त्याची सुनावणी होईल या सगळ्या प्रकरणाची। धन्यवाद चंद्रकांत या सगळ्या तपशिलाबद्दल।